का जोक्स बघा आणि लाईक अँड शेअर करायला विसरू नका. एका माणसाच्या दातात किडा असतो. तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टर बोलतो 4 दिवस सकाळ संध्याकाळ दूध बिस्किट घ्या आणि 5व्या दिवशी फक्त दूध घ्या, किडा नक्की निघेल. त्यानुसार त्याने 4 दिवस दूध बिस्किट घेतले आणि 5व्या दिवशी फक्त दूध घेतले. तेव्हा किडा बाहेर आला आणि म्हणाला, आज बिस्किट नाही आहे का? नवरा किती वेळा तुला बजावले की स्वयंपाक करताना मोबाईल पाहत जाऊ नकोस. ह्या आमटीकडे पहा, ना डाळ ना मीठ ना मसाला, नुसते फुळक पाणी. बायको, मी पण तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की जेवताना मोबाईल पाहत जाऊ नका. आमटी इकडे आहे, तुम्ही पाणी ओतले आहे भातावर. अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला बोटाने इशारा केला आणि बोलावून घेतले. नवरा, काय झालं, का बोलावलंस? बायको, काम तसं काही खास नाही, मी फक्त ह्या बोटात किती पावर आहे ते तपासत होते. स्त्री ही स्वतःच्या मुलापेक्षा स्वतःच्या नवऱ्यावर अधिक प्रेम करते, कारण ती एक वेळ मुलांना शेजाराकडे सोडून जाईल, पण नवऱ्याला नाही. बायको, तुमचे माझ्यावर किती प्रेम आहे? नवरा, 85%. बायको, 100% का नाही? नवरा, 18% GST नाही का? असं टॅक्स बुडवून काळ्या धनासारखं काळं प्रेम करणार नाही मी. एक अकाउंटंट. पिऊन आलेला नवरा, तू जाडी ढोली बिंडोक. बायको चिडून, तू दारुड्या बेवडा. नवरा जोरजोरात हसून, माझं काय, मी तर सकाळी ठीक होईन. मित्राची बायको, अहो भाऊजी, मी गेला महिनाभर बघत आहे, हल्ली हे सकाळी अगदी वेळेवर तयार होऊन ऑफिसला जातात. एकही दांडी नाही पूर्वीसारखी. ऑफिस अर्जंत थांबावं लागलं तरी तक्रार नाही. मित्र, वहिनी कामावर श्रद्धा असली की असं होणारच. मित्राची बायको, मग काय या आधी श्रद्धा नव्हती का? मित्र, नाही ना, मागच्या महिन्यात ती जॉईन झाली. बायकोने नवऱ्याला विचारलं, मिठीतली मी पहिली का दुसरी? काय उत्तर द्यावं? माहेरी गेलेल्या बायकोने नवऱ्याला फोन केला. मला न्यायला या. नवरा, अगं राहा की अजून काही दिवस. बायको, आई बाबा दादा वहिनी लहान बहीण प्रत्येकाशी 3-4 वेळेस भांडून झालं, पण तुमच्यासारखी मजा कुठेच नाही. जन्म आणि मृत्यू दोन्ही महाग झाले आहेत. सिझेरियनशिवाय कोणी येत नाही आणि व्हेंटिलेटरशिवाय कोणी जात नाही. गावाकडच्या मुलीशी लग्न केलं की एकच प्रॉब्लेम सतत होत असतो. जरा रोमॅन्टिक मूडमध्ये येऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवलं की ओवा बघायला सुरुवात करते. आमचं नशीब एवढं बेकार झालंय की एखादी स्मशानभूमी जरी चालवायला घेतली तर माणसं मरायची बंद होतील. एक टकला नवरा कॉलर नसलेला टी-शर्ट घालून आपल्या बायकोला विचारतो, मी कसा दिसतोय? बायको, असं वाटतंय फाटलेल्या सॉक्समधून अंगठा बाहेर आलाय. मुलगा, बाबा, तुमच्या काळात तुम्ही 4G 5G शिवाय कसे जगले? वडील, आमच्या काळात 3G असायचे, ती म्हणजे माताजी पिताजी आणि गुरुजी. त्यांची एक कानाखाली पडली की आमचे संपूर्ण नेटवर्क आपोआप सक्रिय व्हायचे. पुरुषाचं जगणं इतकं सोपं नाही. कुठल्याही लग्नात जा, जरा मनमोकळेपणाने नाचले की गल्लीतल्या बायका विचारायला लागतात, काय वहिनी, भाऊजी प्यायला लागले वाटतं, प्यायला लागले की काय? बायको, कुठे निघालात? नवरा, गच्चीत चिमण्यांना पाणी ठेवायला. किती कडक उन्हाळा आहे. बायको, या खाली, सगळ्या चिमण्या माहेरी गेल्या आहेत. एक दुकानदार एका महिलेला साडी दाखवून थकला आणि शेवटी स्वतःचा राग आवरत त्या महिलेला बोलला, माफ करा, मी तुम्हाला एक पण चांगली साडी दाखवू शकलो नाही. बाई, जाऊ द्या, एवढं काय त्यात, मी तर अशी पण भाजी घ्यायला चालले होते, तुमच्या दुकानात AC चालू दिसला म्हणून थांबले. उन्हाळा भाऊ,
लग्न झालेल्या पुरुषांसाठी एक महत्त्वाचा सल्ला. उन्हाळा सुरू झाला आहे. जेव्हा जेव्हा फ्रीजमधून पाण्याची बाटली काढाल तेव्हा ती भरूनच परत ठेवा. नाही तर लेक्चर पाण्याच्या बाटलीवरून सुरू होईल आणि दारूच्या बाटलीवर येऊन संपेल. बायको: अहो, सकाळी सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार तरी करत जा. कामं चांगली होतात. नवरा: काहीही चांगलं होत नाही. लग्नाच्या दिवशी बाहेर पडताना घरातली सर्व देवांना नमस्कार केला, काय झालं? बायको: खूप निरागस होते मी लहानपणी. नवरा: आणि मी काय रांगत रांगत बारमध्ये जायचो का? एक पोरगं मॅडमला लई त्रास देत होतं. मॅडमनी त्याला 4-5 वेळेस समजावून सांगितलं तरी ते ऐकेना. मग मॅडमनी चिडून त्याला डस्टर फेकून मारला. आणि मग काय, आश्चर्य, अख्खा वर्गच गायब झाला. तेवढ्यात मॅडमच्या लक्षात आलं आपण डस्टर लॅपटॉपच्या स्क्रीनवर फेकून मारलाय. ऑनलाईन स्टडी. माझे स्वप्न होते की आयुष्यात खूप श्रीमंत व्हायचं आणि काही न करता घरी लोळत बसायचं. बस, गेल्या 4 महिन्यात माझे 50% स्वप्न पूर्ण झाले. आता फक्त श्रीमंत होणे बाकी आहे. बघूया कधी पूर्ण होतंय ते. आयुष्यात जी गोष्ट मनापासून हवी असते ती एकतर बेकायदेशीर असते अथवा महागडी असते, नाहीतर विवाहित असते. जीवन खूप सुंदर आहे. फक्त सासरा तहसीलदार पाहिजे, सासू मंडळ अधिकारी पाहिजे, बायको तलाठी पाहिजे, मेहुणा PSI पाहिजे आणि आपला वाळूचा ट्रक पाहिजे.